समोर बघू शकता काय आहे, ही मस्तपैकी अशी सूर्यफुलाची लागवड केली या. बघू शकता मंदिर दिसतो का तुम्हाला इथून, जुना मंदिर आहे पांडवकालीन. लेना अभी अरे दूसरे जगह पे चलेगा नहीं, इससे चिपकाओ. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं आपल्या एका न्यू ब्लॉग मध्ये. सो कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. सो मजेतच राहा, मी पण मजेत आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊन येतोय. सो खूप एन्जॉय करा आपले ब्लॉग आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते काहीच करा, कारण तुमच्यासारखी प्रेमळ माणसं खूप जोडायची आहेत आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये. सो सबस्क्राईब करा. आणि जस्ट माझे आंघोळ वगैरे झाले, मी रेडी झालोय बघू शकता. आणि आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे. सो लास्टपर्यंत ब्लॉगला बघत राहा. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, फुल इंटरेस्टिंग ब्लॉग बनायचा प्रयत्न असतो माझा. सो बघत राहा शेवटपर्यंत. आणि या साईडला बघू शकता किती दूध पिशव्या आणल्यात. आणि हे बघून तुम्हाला वाटलं असेल की प्रसाद नवीन बिझनेस चालू करतो की काय दुधाचा. सो असं काय नाही आहे. सो काकाच्या आहेत त्या, काका थोडं बाहेर गेलाय म्हणून इथे आणून ठेवल्यात. तर पहिला तर आपण चहा पिऊन घेऊयात आणि मग नंतर निघूयात. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे. हा तर गाईज बघू शकता, या साईडला चहा घेतला आणि या साईडला थोडेसे टोस्ट आणि ब्लॅक टी मला खूप आवडतो. तर पहिला तर मी चहा पिऊन घेतो, थोडेसे टोस्ट खातो त्यात आणि नंतर मग आपण निघूयात. फिनिश. तर ठीक आहे गाईज, घेतले गाडी वगैरे बघू शकता आणि मी निघतो. एकटाच चाललोय, जवळच आहे ना इथे. सो तुम्हाला बघायला भेटेलच नक्की मी कशासाठी चाललोय. तर चला. तर ठीक आहे गाईज, फायनली मी इथे पोहोचलोय आणि माझ्या समोर बघू शकता काय आहे, मस्तपैकी अशी सूर्यफुलाची लागवड केली. या साईडला बघू शकता किती मोठा शेत या. ओ भाई साहब, आणि हे बघू शकता किती मोठे मोठे फुलं आहेत. पूर्ण गाईज एवढी लांब आहे ना, इथून ते तिथपर्यंत पूर्ण आपण शेत फिरू आज. आणि या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लागवड केली ही, आणि मस्तपैकी दाखवतो फुलं पण तुम्हाला, सूर्यफुलं. हे बघू शकता किती मोठे मोठे आहेत. ओ भाई साहब, किती मोठा फूल आहे गाईज बघू शकता. त्या साईडला पण आपण जाऊ, सर्व दाखवतो मी तुम्हाला. खूप मोठी मोठे फुलं झालेत. हा बघू शकता इथे पण फूल आहे. अशी मस्तपैकी शेती केली. आणि मी आहे ना तुम्हाला गाईज आता पूर्ण इथले सिनेमॅटिक शूट घेऊन दाखवतो. आणि त्या साईडपर्यंत इकडून पूर्ण त्या साईडनी या साईडनी सर्व दाखवतो तुम्हाला. सूर्यफुलाची लागवड मस्तपैकी केले बघू शकता. आणि या साईडला गाईज बघू शकता सूर्य, आणि या साईडला सूर्यफुलं. किती सुंदर वाटतंय ना गाईज बघायला. हेच दाखवणार होतो मी तुम्हाला गाईज, बोललो ना तुम्हाला हा ब्लॉग बघत राहा तुम्ही. तर हेच दाखवायसाठी मी बोललो, इथे आलोय मी. तर बघू शकता या साईडला अजून फुलं आलेली नाही आहेत, कारण थोडासा पाणी या साईडला कमी पडला ना. तिकडे त्या साईडला खूप आलेत, तिथे पण आपण जाऊयात. बघू शकता किती मोठा फूल आहे यार, बिग साईजचा फूल बघू शकता हा. ओ भाई साहब, त्या साईडला गाईज मी तुम्हाला घेऊन जातो. बघू शकता त्या साईडला खूप फुलं आहेत, या साईडला थोडे कमी आहेत, पण त्या साईडला असे मस्तपैकी आहेत. किती क्यूट फुल आहे ना गाईज बघू शकता. साहेब या साईडला गाईज बघू शकता किती आल्यात. पूर्ण असं भरलेला शेत आहे पूर्णपणे बघू शकता. शकता पूर्ण शेताच्या मध्ये आलोय मी. ओ भाई साहब, काय फील आहे ते. सकाळ सकाळचा काही व्ह्यू पण या. आणि त्या साईडला पण मस्तपैकी जंगल आहे. आणि तिथे त्या साईडला पाण्याची सोय काय याला हे लवकर आले माहिती आहे का, तिकडे त्या साईडला पाणी पण आहे. सो तिथे खदान पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता कशी फुलं आल्यात. आणि या मध्यभागी मी उभा आहे, एकदम मध्यभागी बघू शकता या साईडचा व्ह्यू. हा फूल बघा गाईज किती मोठा आहे हा फूल. हा बघू शकता, हा स्टंप बघू शकता. आणि हा एवढा जेव्हा अंतर असतो ना तेव्हा खूप मोठा फूल होतो. आणि असा हा फूल झालाय. हा बघू शकता किती मोठा. आणि जेवढा मोठा फूल असेल ना तेवढ्या जास्त बिया येतात. आणि त्या बियांचा मस्त तेल तयार होतो आणि मग तो सेल केला जातो. सो असा आहे हा पण बघू शकता किती मोठा आहे.
जेवढा मोठा फुल तेवढ्या जास्त बियांचा प्रमाण असतो त्याच्यामध्ये. सो जाऊयात आपण त्या साईडला पण मस्तपैकी. अजून तर आलेली नाही मध्ये मध्ये, सो येतील. हे बघू शकता या साईडला असे आलेत थोडे थोडे, इकडे थोडे जास्त आलेत, तिथे थोडे कमी आलेत. हा या साईडला पाईप पाण्याची सोय पण, म्हणजे या फुलांना पाणी तिथून दाखवतो मी तुम्हाला, खदान पाणी वगैरे कुठून येतं ते. बिग साईजचे काही फुलं या साईडला जास्त आहेत, कारण या साईडला लवकर आलेत ना. हे बघू शकता बिग साईजचे फुलं. ही बघा माशी बिया शोधते वाटतं फुलांमधल्या. मस्तपैकी असा मधून अशी वाट ठेवले, म्हणजे पाणी यासाठी पाईप होता ना इथे असं चारी साईडला. काय जे कसं आहे माहिती आहे का, फुल जेव्हा मोठा होतो ना तेव्हा हा स्टंपवर लोड पडला का मग फुलाचा जो वजन असतो तो या साईडला पडतो ना, मग तो थोडा फुल सूर्याकडे न राहता या साईडला आपल्याला बघायला भेटतो. बघू शकता काय, या साईडला पण मस्तपैकी खदान आहे, आणि या साईडला तर आज त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे. बघू शकता ही अशी खदान आहे या साईडला मस्तपैकी. सो याच्यापेक्षा थोडी मोठी आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. आणि इथूनच अशी पाईपाची सिस्टम करून मस्तपैकी या शेतीला असा पाणी पुरवठा केला आहे. तर काही इथला पाणी पुरवठाची पण माझ्याकडे व्हिडिओ आहे, म्हणजे इथं काही नव्हतं ना ते पण आहे, असं पाणी असं गोल गोल मस्तपैकी पाणी पुरवठा होत होता. हा बघू शकता पाईप आला या साईडनी. सो ती पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो, बघू शकता. हो गाईज बघू शकता किती मस्त वाटतं. ही आहे आत्ताच तुम्ही बघताय ते, म्हणजे मेहनत केल्यावर फळ नक्कीच मिळतं. बघू शकता किती सुंदर प्रकारे फुलं आल्यात, किती मोठी मोठी फुलं. मध्ये इथे पाऊस पण पडला ना आमच्या इथे, सो म्हणून अजून जास्त चांगली फुलं आली पाऊस पडल्यामुळं. सूर्यफुलाची लागवड तिन्ही ऋतूमध्ये करू शकतो, कारण ती तिन्ही ऋतूमध्ये येत असतात फुलं. आणि जिथे पाणी असतं ना त्या जागेवर जरा चांगलं पीक येतं याचं. बघू शकता काही या साईडनी असं संपूर्ण शेत दिसतं. अजून जास्त काय फुलं आलेली नाही, पण आल्यात बऱ्यापैकी तर आल्यात. जिथे जिथे पाणी पुरवठा चांगला झाला ना त्या साईडला मस्त मस्तपैकी फुलं आल्यात. तर ठीक आहे गाईज, पूर्ण फिरून आलो त्या साईडून. बघू शकता किती मोठा आहे, आणि पूर्ण घामानी घामाघीर झालोय. बघू शकता मी पूर्ण भिजलोय घामानी. सो असं गेलतो मस्तपैकी त्या साईडून, खूप लांब गेलतो, तिकडून असा गोल गोल फिरून इथे आलो तुम्हाला दाखवत मस्तपैकी. सो आता जाऊयात आपण घरी, खूप टाईम पण झाला. आणि या एवढी मस्त मस्त फुलं, त्याच्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर बनतोच. आणि मस्तपैकी तुम्हाला फुलं पण दाखवली, खूप मजा पण आली मला पण दाखवता. तर आता आपण घरी जाऊयात. आणि खूप दिवसांपासून दाखवायचं होतं मला, सो टाईमच भेटत नव्हता. सो आज फायनली तुम्हाला पण दाखवली सूर्यफुलाची शेती. सो जाऊयात आपण घरी, तर चला. तर गाईज जाता जाता पेट्रोल टाकायला आलोय. पहिला तर आपण पेट्रोल वगैरे टाकून घेऊया तिथे. डालो 310 के है डालचा, बहुत महंगा हुआ है रे पेट्रोल. ये चलेगा ना नोट? पेट्रोल पंप पे चलता है ऐसे बोलते हैं सब. ऐसा बोलते हैं तो चिपका के लेके रखवाना चाहिए. ले अभी के दो दूसरा चिपका टेप से सब लेके आ. हाँ टेप नहीं है अभी, है चल ये ले, इससे चिपकाओ. हाँ अरे एटीएम से वो निकल गया फटा हुआ. चाहे जहाँ से चिपका के लेके आ ना, ऐसे लेके चल दोगे. हाँ दूसरा दे चिपका के इसको लेके. अरे उसको कैसा अभी चिपकाऊंगा? टेप से चिपका तो ले लूंगा, ठीक है. टेप से चिपका, व्हाइट टेप से चिपका लेके आ. लेना अभी. नहीं. अरे दूसरे जगह पे चलेगा नहीं. अरे यार तू कल लेगा, मैं कल ले लूंगा. इसको टेप पे चिपका के लेके आ बस. ठीक है चल, लेगा ना? अरे लूंगा ना, तो देखे तो.
तो अगली बार पेट्रोल डालने आऊंगा तो वो चिपका के लेके आता हूँ. ठीक आहे गाईस, टाकलाय पेट्रोल. फाटलेली नोट होती तो घेत नव्हता, काय नाही दुसरी दिली नोट. तर आता डायरेक्ट आपण घरी जाऊन भेटूया. जस्ट घराच्या इथे आलोय. तर पहिला तर आपण आतमध्ये जाऊयात. खूप टाइम झाला, सकाळपासून बाहेर गेलतो. सो आत्ता पोचलोय घरी. सो माझं थोडं काम होतं म्हणून मी दुसरीकडे गेलतो. सो आत्ता आलोय घरी. तर पहिला आपण आतमध्ये जाऊयात आणि फ्रेश होऊयात. हा तर काही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो बघू शकता. आणि आज आपल्या मागं बघू शकता कोण आहे, आधी. बऱ्याच दिवसांनी आम्ही तुम्हाला दोघं एक साथ दिसत असेल. कुठं जातो काय माहिती, आता आपल्याबरोबर लवकर येत नाही. आधी कुठं काय कामावर. बापरे, मी पण कामावर जातो मग. माझी ड्युटी वेगळी असते रे. हो का. तर काही आता आम्ही जातोय, घरात बसून खूप कंटाळा आला ना, तर आम्ही मस्त आता फिरायला जातोय. म्हणजे इथेच जातोय आमच्या जवळ. तर तुम्हाला आज पांडवकालीन एक परशुरामाचं मंदिर आहे ते दाखवणार आहे. सो शेवटपर्यंत ब्लॉगला बघत राहा. तर चला, तर आता गाडी चालव. चल, मी मस्त मागं बसून ब्लॉगिंग करतो, तुम्हाला भारी भारी सीन दाखवतो. काय जाता जाता बघू शकता श्रवण दिसलाय. कुठं फिरतो या इथं मोठा रस्त्याला? कुठं सायकल चालवतो? गाड्या मित्राकडे जाऊन आलो मी. कुठं? चल दाखवतो. गाड्या बघ किती चालतात. येतो का? चल ना. आम्ही चाललोय आता मस्त मंदिरामध्ये. गुंजकाठीला चाललोय लांब. चल ना मग. नको, पप्पा वरडतील. नाही बोलते. तर निघतोय काय आम्ही. त्याला नाही घेऊन जात, लांब आहे ना इथून. जवळ असतं तर घेऊन गेलो असतो. एकदम बघू शकता संध्याकाळचा किती सुंदर वाटतो या साईडला. हे बघू शकता मस्त सनसेट. आणि आधीला दिले मस्त गाडी चालवायला. आणि मी बसलोय मस्त माझं ब्लॉगिंग. काय तो बघू शकता मंदिर दिसतो का तुम्हाला इथून? सो डोंगरावर मंदिर आहे. सो आपल्याला तिथे जायचं आहे. खूप जुना मंदिर आहे पांडवकालीन. रस्ता इकडून आहे का? मंदिरात जायला रस्ता कुठून आहे? चल, काही रस्ता आम्हाला दोघांना पण माहिती राहायला आम्ही चाललोय. सुंदर असं गाव काही बघू शकता. दोन्ही साईडनी घरं आणि मधून रस्ता. हो, किती भारी वाटतंय ना. बघू शकता काय इथून क्लिअर दिसतो. आणि फायनली आम्ही ते आता पोहोचणार. हा बघा मंदिर. तर काय फायनली आम्ही इथे पोहोचलोय. बघू शकता गाडी इथे पार्क केली आणि आता आपल्याला वर जायचंय. त्या साईडला बघू शकता खूप मंदिर वरती आहे. हा बघू शकता इथून दिसतो. एवढ्या वर आपल्याला चढायचं आहे. तर चला जाऊयात पटापट. जाम स्लो आणलाय आणि हा बघा हा गाडी चालू होता. जाम रस्ता नाही माहिती ना काय नाही. तुला माहिती आहे का? मला रस्ता माहित होता म्हणून घेऊन तरी आलो. समज रे. तर मंडळी बघू शकता हा वर चढायचा रस्ता. असा पायऱ्या वगैरे तर काय नाही आहेत. सो असाच रस्ता आहे नॉर्मल. तर चढतोय आम्ही दोघं मस्तपैकी. धावत चाललोय बघू शकता. आणि अशी मस्त संध्याकाळ. हा गाव आहे इथून बघू शकता तुम्ही. बघितलाच असेल रस्ता. गावामध्ये किती मस्त वाटते. आणि ही मजा आहे ना काही सिटीमध्ये नाही मिळत. कारण आपण बिल्डिंगमध्ये जेव्हा राहत असतो तेव्हा असं बघायला काय भेटत नाही. जेव्हा आपण गावामध्ये राहतो तेव्हाच असं बघायला भेटते मस्त मस्त. बघू शकता आधी पण चढतोय मस्तपैकी. इथं बोलतो वाघ पण येतात. खरं आहे? हा, मंदिरात वाघ पण येतात. बापरे, ना आपल्याला दिसला तर वाघ काहीच करू शकत नाही. हा, काहीच करू शकत नाही. मग पळाचा का थांबाचा ब्लॉग बनवत? पामट जर मी थांबीन बाबा ब्लॉग बनवत. आपल्या युट्यूब फॅमिलीला वाघ पण बघायला भेटेल ब्लॉग मध्ये. पांटून काढतो कोणाला दाखव. पळू पळू लगेच. पण पळाला तरी पण तो धरेल आपल्याला. काहीच करू शकत. तर मंडळी जातोय आम्ही मस्त गप्पा करत दोघच. अजून पब्लिक आहे बघू शकता इथं. लगेच मी लाईव्ह येईन. वाघाला लाईव्ह येशील ना दाखवत बसतील. तर गाईज बघू शकता इथून अशा पायऱ्या आहेत मस्तपैकी. सो या साईडला पण पायरी बनवतच काम चालू आहे. म्हणजे खड्डे वगैरे खोदून ठेवले असा रस्ता.
तर या साईडला पण पायऱ्या मस्तपैकी होणार आहेत आणि इथून पूर्ण मंदिराला अशा पायऱ्या आहेत बघू शकता. कधी आहे जत्रा? जत्रा पण असते तुला माहिती आहे का? कधी आहे? असते ना. मग आपण यायचा का? येऊ ना. दाखवू आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला जत्रा कशी भरते ती इथे. जत्रा पण भरते, पूर्ण मंदिर सजवलेलं असते. फायनली आम्ही इथे पोहोचलोय. हा समोर बघू शकता तुम्ही मंदिर आहे परशुरामाचा. पांडवकालीन आहे, प्राचीन पांडवकालीन परशुराम मंदिर आहे हा बघू शकता. सो आपण आतमध्ये पण जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. आणि या साईडचा लुक बघू शकता कसा आहे वरतून, किती सुंदर वाटतो. असा खूप मोठा गाव आहे हा गुंजकाठी म्हणून. हे बघू शकता पब्लिक पण आली इथून. भाई आप कहाँ से है? वाड़ा से. आपको कैसा पता चला इधर मंदिर है? मालूम है. ओ. आणि आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला पण परशुरामाचं दर्शन घडवतो. तर जाऊयात आता आपण आतमध्ये. असं आहे मंदिर बघू शकता आतमधून. प्राचीनकालीन मंदिर आहे गाईज बघू शकता. अशा आवाज बघू शकता कसा घुमतोय आतमध्ये. या साईडून असा दरवाजा, या साईडून पण आणि या साईडून पण, तिन्ही साईडून मस्त असे दरवाजे आहेत बघू शकता. आणि इथे आहे परशुरामाची मूर्ती. तर पहिला तर दर्शन घेतो मी पण. वार सरू रे दुःखाचा डोंगर, वाट दिसू रे सुखाचा सागर. माझ्या मनीचा मी तूपणाचा अहंकार सारा दे झालो. काय रे घेतलास का दर्शन? काय मागितलास? काय नाही, आपल्या युट्यूब फॅमिलीला सुखी ठेवा आणि माझ्या मम्मी पप्पांना सुखी ठेवा आणि सुख दुःखात फक्त पाठीशी उभारा बस एवढं. तर काही मस्तपैकी दर्शन झालं. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही पण नक्की एकदा या इथे. खूप भारी पण वाटतं. तर ठीक आहे काही सुंदर असं दर्शन झालं. तुम्हाला पण मस्तपैकी दर्शन घडवलं मी परशुरामाचं. तर या साईडला बघू शकता कसा व्ह्यू दिसतोय सुंदर असा. अशी शुभ संध्याकाळ दिसते बघू शकता. इव्हनिंगच्या टायमाला आम्ही पण आलो इथे, खूप मजा येते. तुम्ही पण एकदा नक्की मंदिराला भेट द्या. खूप जुना मंदिर आहे पांडवकालीन. तुम्ही पण नक्की या आणि दर्शन घ्या. खूप सुंदर वाटते. या साईडला बघायसारखं पण मस्त मस्त आहे. आणि मंदिराची बॅक साईड पण बघू शकता. अशी बॅक साईड आहे मस्तपैकी. पूर्ण चारही साईडून मस्त जंगल आहे आणि जंगलाच्या मध्ये हा परशुरामाचा मंदिर बघू शकता. किती सुंदर वाटतोय बघायला. आणि असा हा व्ह्यू. हा इथून या साईडून पण रस्ता आहे डोंगरावरून. त्या साईडला पण गाव आहे. त्या साईडला पण गाव आहे. जायचा का? मग हा जायचा. दिसणार नाही, लांब आहे. लांब आहे का? ओके. आणि पाण्याची पण सोय आहे बघू शकता या साईडला. आधी काय नव्हतं पण आता गाववाल्यांनी सगळी सुविधा इथे करून दिले पाण्याची वगैरे. ती बघू शकता टाकी ही. आणि इथे मस्त असं डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागाच्या मध्ये हा परशुरामाचा मंदिर आहे. मस्त फुलं पण आल्यात जास्वंदीची बघू शकता. ओ भाई साहब किती क्यूट फुल दिसतं गाईज बघू शकता. सो तुम्हाला आज गणपती बाप्पाचं पण दर्शन घडवतो. सो मला लेट लक्षात आलं तर आपल्या गावातला गणपतीचा मंदिर आहे. सो तिथे आज खूप क्राऊड पण असेल, म्हणजे लांबून लोक येतात तिथे दर्शनासाठी. सो तुम्हाला पण मी आज गणपती बाप्पाचं दर्शन घडवतो इथून गेल्यावर. सो बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉगला. सो आधी गेलाय तिकडे आता पाणी पियायला. काय करतो? वाघ येईल. गाई तिथे वाघ येतो खरी गोष्ट आहे. कारण 2-3 वेळा आम्ही ऐकलेलं पण आहे असं. आता येतो की नाही ते म्हणजे आम्हाला तर खरं वाटतंय पण असेल येत असेल. सो काय नाही एवढं काय नाही बघू शकता असं आहे. म्हणजे आधी यायचा तो, आत्ता नाही येत. सो तुम्ही पण नक्की येऊ शकता आणि मंदिराचं दर्शन पण भेटेल तुम्हाला मस्तपैकी. सो या नक्की व्हिजिट द्या इथे. खूप सुंदर अशी जागा पण आहे आणि खूप भारी वाटतं संध्याकाळच्या टायमाला खास करून ना. खूप लोक पण येतात. आज एवढा क्राऊड नाही बघू शकता, 2-3 जणच होते आणि आम्ही दोघं आलोय. सो आज संडे आहे पण असेल. आणि म्हणजे यात्रा पण येणार आहे इथे, म्हणजे खाली असते यात्रा, वर नसते. या मंदिराला मस्तपैकी असते का? या मंदिराला मस्तपैकी सजवलं असं, अशी लाइटिंग वगैरे लावतात मस्त. थोड्याच दिवसामध्ये हा मंदिर काहीतरी वेगळा दिसणार, म्हणजे कलर वगैरे करून असा सजवलेला दिसणार तुम्हाला जर तुम्ही आले तर. तर आता आपण जाऊयात घरी. तर जायचा हा खूप टाइम पण झालाय ना. तर ठीक आहे गाईज, मस्तपैकी दर्शन सुद्धा झालं आमचं आणि आता आम्ही घरी चाललोय. तर जाऊयात आता मस्तपैकी.
तर आधी कसं वाटलं दर्शन घेऊन? एकदम मस्त. मस्त. हा भारी वाटतं ना मंदिरामध्ये असं. पण तू दमलास काय एवढा त्या मला? कुठं मी दमलो आज चढता चढता. गाईज पायऱ्या बघू शकता किती आहे. आणि या साईडून बघितलं ना, चल ना आपण इथूनच जाऊ असा घसरगुंडी का आता लवकर पोचू. तर गाईज या साईडून बघितलं ना तुम्ही तर जाम म्हणजे अशी दरी कशी असते खोल तसं वाटते बघू शकता. आणि इथून जर गेलो असं धावत तर मग लगेच पोचू पण थोडंसं लागेल. तर या साईडला पाणी पण आहे बघू शकता. पाण्याची सोय पण आहे. फुल पाणी आहे बघू शकता. तुम्ही आले दम वगैरे लागला तर पाणी पण पिऊ शकता. नसेल आणला तर बघू शकता पाणी वाया नाही घालवला पाहिजे. तरी पण जातोय. थोडी फुल झाली ती बंद केला तरी पण. कारण पाण्याची किंमत खरी आम्हालाच माहिती आहे. कारण आमच्या गावामध्ये पाणीच येत नाही. किती लांबून लांबून भरायला जातात लोक. म्हणजे आम्ही पण जातो. तर खूप म्हणजे पाण्याची टंचाई आहे आमच्या गावामध्ये या साईडला आमच्याकडे. सो खूप म्हणजे सांगून फायदा नाही. तुम्हाला जर दाखवलं ना रोज तर एक वेगळीच म्हणजे तुम्ही पण सांगाल की खूप टंचाई आहे पाण्याची आमच्या गावामध्ये. कारण आम्हालाच माहिती आहे त्याची पाण्याची किंमत काय आहे ते. तर आमच्या गावातलं कोणाला पण असा नळ कुठे चालू दिसला ना तर पहिले ते बंद करतात. कारण त्यांना समजते पाण्याची किंमत काय आहे ते. ज्याला नाही भेटत त्याला समजते. सो तुम्ही पण पाणी वाचवा जास्त करून. जर असेल तुमच्याकडे जास्त पाणी तर ते वाचवा. कुठं नळ वगैरे चालू असेल तर ते बंद करत जा नळ लगेच. हो ना आधी काय बोलतो तू? आपल्या गावात जास्तच पाण्याचा टेन्शन आहे ना. पाणी नसते कधी. मग बघितलं काय आंघोळीला पाणी नसते कधी कधी. आंघोळीला तर सोडा आता तुम्हाला मी सांगू नाही शकत. पण जाऊ ते सांगतो. टॉयलेटला जायला जातो ना आपण तिथे पण पाणी नसतं. अशी पण बारी आलेली मी स्वतः बघितलेली आहे. 2-2 दिवस 3-3 दिवस पाणी येत नाही. सो लांबून लांबून पाणी आणायला लागते. आणि जवळपास असं काय नाहीये तरी पण जातात. म्हणजे विहीर असते. आता विहिरी पण आटतील. ऊन पण खूप पडतो ना म्हणून. सो तुम्ही पाणी वेस्ट नका घालू. पाण्याचा वापर जरा नीट करा. बस एवढंच सांगेन मी. तर आता जातो आपण खाली मस्तपैकी बघू शकता. ही बघू शकता पाण्यासाठी डायरेक्ट पाईपलाईन खालून डायरेक्ट वरपर्यंत दिली. ही पाईपलाईन जी तुम्हाला दिसते ना ती पाण्याचीच आहे. की आम्ही आता खाली जातोय. उतरताना काय वाटत नाही पण चढताना जाम त्रास होतो. तरी पण काय नाही मजा आली ना चढता चढता. तू लुंगलास ना? गाईज एवढा उंच नाही आहे. म्हणजे आपण जेजुरीला वगैरे जातो एकविरेला जातो ते थोडं उंच आहे. पण हे काय एवढं उंच नाही आहे. नॉर्मल आहे. खालून असं वाटतं किती उंच आहे. पण एकदा चढायला लागलं ना लगेच पोचतो. म्हणजे 10 मिनटं चालायला लागतं वरती. सो लगेच पोचतो आपण. तर या तुम्ही पण नक्की या इथे. भारी आहे. संध्याकाळच्या टायमालाच या मजा येते. हे खरंच वाघ दिसला तर आपल्याला हा टाकून पहिले कोणाला नको ना असं करू. काय जर याला सांगितलं वाघ आला तर काय करशील तर बोलतो टाकून पळीन. टाकून नाही पळणार. मला विश्वास आहे त्याच्यावर. इथंच थांबेल माझ्या जोडीला पण टाकून नाही पळणार. एवढा विश्वास आहे माझा आधीवर ना. हा खूप दिवसांनी आम्ही पण भेटलोय तर मी बोललो चला जाऊयात. तुम्हाला पण बघायला भेटेल मंदिर परशुरामाचं. मस्तपैकी बघितलंच असेल तुम्ही पण ब्लॉग मध्ये. तर गाईज बघू शकता गाडी आहे आपली इथे. मला वाटलं कोणी पळवली असेल. एकच गाडी होती. हा गाडी कोण पळवलीच आहे ती पण जाईल. तर गाईज चला आता आम्ही निघतो. आलो मस्तपैकी वर जाऊन वगैरे. आता खाली आलो बघू शकता. तर आता डायरेक्ट आपण घरी जाऊन भेटूयात. बघूयात दाखवत जातो तुम्हाला. पण आता अंधार पडत आलाय पूर्ण. तर आपण डायरेक्ट आता जाऊन ना मंदिरातच भेटूयात गणपती बाप्पाच्या. सो चला. Was it the voice? Was it the fire burning in me? गाईज या साईडला बघू शकता टांबाट्याची शेती आणि तिकडे मिरच्या लावल्यात मस्तपैकी लावलेले. टॅमॅटोची शेती ना जरा जास्तच आहे या साईडला बघू शकता. हे बघू शकता गाईज टॅमॅटो. ओ भाईसाब किती आल्यात टॅमॅटो बघू शकता. आणि या साईडला पण तेच आहेत. The noise turned into choirs of harmony. चला तर आता जाऊयात आपण डायरेक्ट मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या. Left me with the pieces of forever that you. अरे साईट वा गाईज बघू शकता सगळे माझे मित्र मैत्रिणी चालल्यात. अरे साईट वा. पूजा कुठे आहे याच्यात? पूजा दिसत नाही. ही पूजा असेल मला तर वाटते. ही बघा पूजा. But since you left me alone, I've been high. तर ठीक आहे गाईज फायनली आम्ही गणपती मंदिराच्या इथे पोहोचलोय बघू शकता. आणि स्वरूप पण आलाय. हॅलो.
तर दर्शन घडवतो तुम्हाला पण गणपती बाप्पाचं. सो बघत राहा. हा बघू शकता मंदिर. आतमध्ये जाऊयात पहिला तर. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. तर ठीक आहे काय, मस्तपैकी दर्शन वगैरे झालंय आमचं. आणि त्या आधी पण बसलं. आधी कसं वाटतं दर्शन? मस्त. तर खूप भारी दर्शन झालं. तुम्हाला पण गणपती बाप्पाचं दर्शन घडवलं. तर आता आपण थोडंसं बसूयात इथे आणि मग घरी जाऊयात. स्वरूपनी पण दर्शन मस्तपैकी घेतला. स्वरूप कसा वाटला दर्शन घेऊन? मस्त. बापरे, आता घरी- काय बोललास? बाप्पाकडे काय मागितलास? काय नाही, असंच काय असंच सांगायचं असते. बघितलं काय? चला आता दर्शन वगैरे मस्त झालं. तर आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूयात. हां तर काही जस्ट घरी आलो आहे. आणि जसं की तुम्ही बघितलं आजचा दिवस खूपच भारी गेला. सो गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन झालं, परशुरामाचं सुद्धा दर्शन झालं आणि सूर्यफुलं पण बघितली. सो खूप मजा आली आज आणि आजचा दिवस खूप भारी गेला. तर या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माझा ब्लॉग कसा वाटला. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर इथे माझा फोटो दिसतोय, त्यावर टॅप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचा एक पार्ट होऊन राहा. तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.